मी एक असं म्हणेन सर, आता शेवटी जाताना आपलं आता 60च्या वर वय झालेलं आहे, 62, 63, 64 झाले. आपण संसारूपी जंगलामध्ये अडकलेलो आहोत. आलं लक्षात? पहिलं एक होतं, एक म्हणी वाचली होती, गणिताच्या जंगलातून जात असताना सूत्राची बंदूक सोबत असावी लागते. तर मित्र हो, आता ह्या अनुभवाने मी विचार केले की संसारूपी जंगलातून जात असताना आध्यात्मिक ज्ञानाची जर बंदूक सोबत असेल तर आपल्याला हे संसारूपी जग हे भोग करून आरामशीर करून जाता येते. तर प्रत्येकाने आध्यात्मिक ज्ञान हे करावं. आणि दुसरी एक गोष्ट, आता लास्ट मी एक सांगतो, मी खूप वेळ झालेला आहे आमच्या संयोजकाचा, मी संयोजक आहे आणि संयोजकाने मला निर्बंध टाकलेले आहेत, तर मी लास्ट हे करतो. मित्र हो, तुम्ही राजकारण करा, समाजकारण करा, धर्मकारण करा, अर्थकारण करा, भक्ती करा, प्रत्येकासाठी शरीर लागते. त्याच्यामुळं सकाळी फिरायला जाणे, योगा करणे, प्राणायाम करणे, याच्याही पुढे जाऊन म्हणतो हे जर कोणी करत नसेल त्याला जेवणाचा अधिकारच नाही, त्याने जेवणच करू नये. बघा, दोन्हीपैकी एक करा, आरोग्य सांभाळा. आपल्याला पुढच्या वर्षी नांदेडला जसं आंबोलीकर साहेबांनी केलंय तसं आपलं छान बघे कार्यक्रम करायचा आहे. तर धन्यवाद, मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा शेवट आमच्या मित्रांचे, वहिनींचे, सगळ्यांचे धन्यवाद.